स्थलांतरित झालेली गावं त्या लोकांची आज काय स्थिती आहे थेट आपण या ग्राउंड रिपोर्टिंगच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आता मी या ठिकाणी जिथे उभा आहे हे माझं पूर्वीचं 75 वर्षापूर्वीचं इथं घर होतं माझं। आम्हाला इथून स्थलांतर केल्यानंतर या धरणाच्या खालच्या साईडला व्यवस्थित राहण्याची व्यवस्था नाही आहे, तिथं आम्हाला रस्ते नाहीत, काय नाही। सरकारनं आम्हाला फक्त नेऊन तिथं बसवलंय की इथं तुम्ही तुमची वाडी इथं बसवा। समुद्राच्या कडेला राहणारा कोळी असेल किंवा इतर काय असे असतील तर ती भूमिपुत्र, आणि आम्ही जर त्या 62,000 एकर जागा देऊन जर समजा भूमिपुत्र नसेल तर हा अन्याय आहे असं आम्हाला वाटते। म्हणजे तोंड दाबून मुक्याचा मारा देण्याची पद्धत आहे। फक्त 30,000 एकरमध्येच फक्त पाण्याचा जलाशय आहे आणि राहिलेल्या 32,000 एकरमध्ये काही नसताना आम्हाला तिथून हाकलून लावल्यासारखं लावलेलं आहे। आता काय होईल ते आरपारची लढाई लढायची, हाच निर्धार आम्ही आता प्रभाव महासंघ कमिटीच्या माध्यमातून केलेला आहे। कोयना धरण महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ। राज्याला वीज पुरवणारा हा प्रकल्प कोकणासह अनेक भागांच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत मानला जातो। मात्र याच धरणातील पाणीसाठा आता मोठ्या प्रमाणावर घटल्याचं चित्र दिसत आहे। धरणाच्या अनेक भागांमध्ये पूर्वी पाण्याखाली असलेली जमीन आता उघडी पडू लागली आहे। ओढ्याने या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर गेली 76 वर्ष तुडुंब भरलेलं हे धरण होतं। या धरणाने अनेकांच्या ताण भागवल्या, या महाराष्ट्राला सुजलम सुफलम केलेलं आहे। परंतु ह्या सुजलम सुफलम मागे एक फार मोठी स्टोरी दडलेली आहे। ती काय आहे तर आज तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या धरणातलं पाणी शासनाच्या म्हणण्याप्रमाणे 9 TMC वर येऊन पोहोचलेलं आहे। म्हणजे अतिशय धोकादायक स्थितीमध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत। ज्या धरणावरती वीज प्रकल्प आहे, जो महाराष्ट्राला वीज पुरवठा करणारे हे धरण, आणि आजची स्थिती जर पाहिली तर आज थेट आपण या ठिकाणी जिथे पोहोचलो आहे तिथली ही परिस्थिती तुम्ही पाहिली तर हे वस्ती असणारे, हे सगळे गावं असणाऱ्याची ही ठिकाणं आहेत। आणि यामागे एक फार महत्त्वाची एक स्टोरी आहे। ती अशी आहे की एकूण 95 गावं इथून उठवली गेली आणि पुनर्वसनाच्या नावाखाली त्यांना स्थलांतरित केलं गेलं। परंतु ती स्थलांतरित झालेली गावं त्या लोकांची आज काय स्थिती आहे तर थेट आपण या ग्राउंड रिपोर्टिंगच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। इथले गावकरी, जसं हे तुम्ही घराचा हा ओढा पाहताय, जिथे घरं होती या आजही आपल्याला साक्षी देत आहेत 76 वर्षानंतर। तर तिथले त्यांचे काही लोक, स्थानिक लोक आपल्याबरोबर आहेत की ते आपल्याला सांगतील की या प्रगतीच्या पुढे आणि प्रगती ज्यावेळेस झाली त्याच्या मागची स्टोरी नेमकी काय आहे। कोयना प्रकल्पासाठी तब्बल 95 गावातील सुमारे 65,000 एकर जमीन संपादित करण्यात आली। हजारो कुटुंबांनी आपली घरे, शेती आणि उपजीविकेची साधने गमावली। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जमीन संपादन प्रकल्पांपैकी एक म्हणून कोयना प्रकल्पाची नोंद आहे। शासनामार्फत धरणग्रस्तांना खणासखण फणासफण अर्थात जेवढी जागा द्याल तेवढीच पुनर्वसनासाठी जागा देण्याचं आश्वासन देण्यात आलं। मात्र 75 वर्षानंतरही अनेक धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न कायम असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। आज आम्ही प्रकल्पग्रस्त आहे किसरोळे गावचे, आणि प्रभाव महासंघाच्या वतीनं आम्ही सगळा हा लढा उभा करतोय, बोलतोय, तळमळीनं सांगतोय अधिकाऱ्यांना किंवा बाकी काय करतोय। पण अधिकारी जेवढे त्यांच्या तळमळीनं सांगतात की जे काय असेल कायदा किंवा बाकीचं इतर ज्ञान किंवा बाकी काय, तर आमचं एक म्हणणं आहे की इथून लोक गेली 75 वर्ष झाली, 76 वर्ष आता चालू झाले, आणि 76 वर्षातला हा पहिला टाईम असा आहे लोकांना वाटते की दुष्काळ पडणार आहे, कोयनामाईचं पाणी आटत गेले आणि इथनं पुढं रोजगार संधी किंवा इतर MIDC किंवा बाकी ते इतर काय समजा गार्डासारखी एखादी कंपनी लोटे MIDCतली बंद होणार आहे, म्हणजे लोकांचं रोजगाराचं काय। पण मला एक असं त्या माध्यमातून जाणवून द्यायचं आहे लोकांना की त्या गार्डाला जर समजा तुमचा एवढा जीव तळमळतोय तर आमच्या इथं जी 62,000 एकर जागा संपादित घेतल्या, खणाला खण फणाला फण देतो म्हटले, आणि तिथून लोक इथं जे पहिली मासे मारत होती किंवा उदरनिर्वाह काही इथं लोक करत होती, इथनं जे बाहेर गेल्यावरती आता उदरनिर्वाह तिथून डॅम झालं, डॅम नंतर भूकंप झाला 67चा भूकंप झाल्यावरती अभयारण्य झालं, आणि अभयारण्यातून आत्ता लोक सांगतात काय, आधी फॉरेस्टचे अधिकारी सांगतात की ही जमीन हे पाणी फॉरेस्टचं आहे। आणि आमच्याकडून जेव्हा संपादित घेतली 62,000 एकर जागा त्यावेळेला जलविद्युत प्रकल्पाने घेतली। मग जलविद्युतने घेतली तर आजचा मालक कोण आहे, जलविद्युत आहे का वन खातं आहे? तर हे पण आम्हाला सांगितलं पाहिजे की जे 62,000 घेतली त्या 62,000 मधले साधारणतः
30,000 एकर जागा पाण्याखाली बुडली आणि 32,000 राहिलेली उर्वरित दोन्ही पूर्वेला आणि पश्चिमेला राहिली. तर पूर्व पश्चिमेचा भाग जर समजा अभयारण्याला जर दिला असेल तर मग ह्या ज्यांनी आमच्याकडून ज्या कोयना हायड्रोलिक प्रोजेक्टने घेतली तर ते कुठले मालक, म्हणजे कुठल्या हिश्श्याचे मालक आहेत, म्हणजे जमिनीचे 62,000चे मालक आहेत का 30,000चे मालक आहेत? जर 30,000चे मालक असतील तर 30,000तला हिस्सा आम्ही 30,000कडे मागतो आणि 32,000 उर्वरित राहिलेली आमची जी काय 95 गावची आहे जर अभयारण्याला जर त्यांनी दिली असेल तर अभयारण्याकडे आज जागा शिल्लक आहे. आम्ही जे जसं आम्हाला आमच्या आजोबांना पूर्वजांना जे सांगितलं खणाला खण देणार आहे फणाला पण देणार आहे, मग जसा 30,000चा काही विषय असेल तो 30,000चा आम्ही कोयना इरिगेशनकडे मागतो किंवा जलविद्युतकडे मागतो किंवा आपल्या हायड्रोलिक प्रोजेक्टकडे मागतो. आणि राहिलेला दुसरा विषय आहे मुद्दा ह्याचा जमिनीचा, तो जो फॉरेस्टकडे 32,000 जर असेल आता शिल्लक राहिलेली फॉरेस्टकडे दिली असेल तर फॉरेस्टकडे मागायला गावल. आणि आमचं असं माझं मत म्हणणं आहे की आज ही जी कोयनामा 105 TMC पाणी आहे, बाकीचे इतर पाणी आहे, तर ह्या पाण्यामध्ये जे काय समुद्राच्या कडेला राहणारा कोळी असेल किंवा इतर काय हे असतील तर ती भूमिपुत्र, आणि आम्ही जर त्या 62,000 एकर जागा देऊन जर समजा भूमिपुत्र नसेल तर हा अन्याय आहे असं आम्हाला वाटते. आजच्या स्थिती ह्या ठिकाणी मासे तुम्ही बघितलं तर असं वळवळ मासे करतात, पण इथला मासा मारू शकत नाही, आम्ही आपण खाऊ शकत नाही. म्हणजे इथला रोजगार करण्यासाठी आपल्याला सध्या बंदिस्ती आहे, म्हणजे तोंड दाबून मुक्याचा मारा देण्याची पद्धत आहे. धरणग्रस्तांच्या म्हणण्यानुसार आजही अनेक कुटुंबांना मालकी हक्काची जमीन, कायमस्वरूपी पुनर्वसन, रोजगार आणि मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. अनेकांना अशा ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे जिथे रस्ते, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांचा देखील अभाव आहे. पुनर्वसन करताना शासनाने धरणग्रस्तांना वेगळ्या तालुक्यामध्ये, वेगळ्या जिल्ह्यामध्ये जागा दिली. पत्ता बदलल्याने त्यांची सर्व कागदपत्रे नव्याने तयार करण्याची वेळ आली. पिढ्यानपिढ्या केवळ कागदपत्रांची पूर्तता सुरू असली तरी प्रत्यक्षात न्याय मात्र मिळाला नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मी विलास सोनबाराव साळुंके, गाव उसवडे. आज 75 वर्ष झाली, माझी तिसरी पिढी आहे आणि माझं वय आता 65 आहे. म्हणजे आम्ही पण जाण्याच्या मार्गावर आहे. तरी देखील आज 70-75 वर्ष होऊन देखील आम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून एकही गुंठा जागा देण्यात आलेली नाही आहे. आज गव्हर्मेंटकडे आम्ही 75 वर्ष मागणी करून थक्क झालो. वेगवेगळ्या संस्थांमार्फत जाऊन पाहिलं आणि आता आम्हाला प्रभाव महासंघ कमिटीच्या माध्यमातून एक आम्हाला सूर्याचं किरण एक दिसू लागलं आहे आणि त्या आशेने आम्ही आता पुन्हा एक लढा चालू केला आहे. आमची जवळजवळ 95 गावं या प्रकल्पग्रस्त म्हणजे ज्या कोयनेला ज्या जागा गेल्या 65,000 एकर जागा आमच्याकडून गव्हर्मेंटने घेतली आणि त्यापैकी फक्त 30,000 एकरमध्येच फक्त पाण्याचा जलाशय आहे आणि राहिलेल्या 32,000 एकरमध्ये काही नसताना आम्हाला तिथून हाकलून लावल्यासारखं लावलेलं आहे. आम्हाला त्यांच्या नियमाप्रमाणे, त्यांच्या अटीप्रमाणे आम्हाला जशाच तशी जागा द्यायची होती. जेवढी आमची जागा गेली तेवढीच आम्हाला पुनर्वसनासाठी जागा द्यायची असं गव्हर्मेंटनं बनवलं. पण त्या काळी आमचे पूर्वज, आमचे आजोबा हे काही शिक्षित नव्हते. त्यांना कुठल्याही भाषेचं किंवा याचं ज्ञान नव्हतं. ते कुठल्या शाळेमध्ये गेले नव्हते आणि सगळं जे त्यांनी डॉक्युमेंट बनवलं ते इंग्रजीमध्ये बनवलं आणि ते इंग्रजी काय ऐकणार किंवा काय ते त्यातून समजणार. हां, आणि अशा पद्धतीने आम्हाला इथून हाकलून लावल्यासारखं लावलं आणि आज 75 वर्ष लढा देऊनसुद्धा आम्हाला सरकारचे डोळे उघडत नाहीत. तर हे सरकार म्हणावं, हे राज्यकर्ते कशासाठी आहेत, काय या जनतेसाठी आहेत की स्वतःची पोट भरण्यासाठी आहेत हेच काय कळत नाही. आणि आम्हाला त्यांनी दाखले दिलेत. दाखले आम्ही आजोबांना दाखला दिला, तोच दाखला वडिलांनी नावावर ट्रान्सफर केला, तोच दाखला आम्ही ट्रान्सफर केला, आता तोच दाखला मी माझ्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर केला आहे. काय हेच करत राहायचं काय? म्हणजे आज माझी आता चौथ्या पिढीला तो दाखला दिला, पण त्या दाखल्याला अजून देखील त्या नोकरीचं म्हणजे नोकरी दिली नाही आहे, ना कुठला आम्हाला आर्थिक मदत दिली नाही, ना आमचं पुनर्वसन केलं नाही आहे. म्हणजे आम्ही या गव्हर्मेंटला काय बोलायचं? आणि आता या प्रभाव महासंघ कमिटीच्या माध्यमातून आम्ही आता थेट न्यायालयीन
प्रक्रिया चालू करायचा आम्ही विचार केला आहे. तसंच आमचे पंतप्रधान श्री मोदी साहेब यांना पण आम्ही डायरेक्ट आता त्यांच्या PM ऑफिसला पत्रव्यवहार करण्याचं आम्ही आता विचार केलेला आहे. आता काय होईल ते आरपारची लढाई लढायची, हाच निर्धार आम्ही आता प्रभाव महासंघ कमिटीच्या माध्यमातून केलेला आहे. धरणातील पाणी पातळी घटल्याने आज अनेक जुन्या वाड्या, वस्त्या आणि पूर्वीची जमीन पुन्हा दिसू लागली आहे. त्यामुळे धरणग्रस्तांच्या जुन्या आठवणी देखील जाग्या झाल्यात. हीच आमची मूळ जमीन, इथेच आमचे आजोबा वडील राहत होते, अशी भावनिक प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. आनंद लक्ष्मण लाड, किसरोळे. आता मी या ठिकाणी जिथे उभा आहे हे माझं पूर्वीचं 75 वर्षापूर्वीचं इथं घर होतं माझं आजोबा. तिथं माझे आजोबा वडील वगैरे तिथं राहते. आम्ही आता सध्या आम्हाला इथून स्थलांतर केल्यानंतर आम्ही आता ह्या धरणाच्या खालच्या साईडला आम्हाला जिथं आम्ही कुठंतरी अशीच घरं बांधून आहे. पण तिथंसुद्धा आम्हाला आज कोण व्यवस्थित राहण्याची व्यवस्था नाही आहे. तिथं आम्हाला रस्ते नाहीत, काय नाही. सरकारनं आम्हाला फक्त नेऊन तिथं बसवलं की इथं तुम्ही तुमची वाडी इथं बसवा. आजपर्यंत तिथले ते मूळ मालकाच्या नावावर जमीन आहे. मूळ मालक आमच्या रोज येतो, कुठे घराच्या पाठीलावरून जमीन विकतो, घराच्या साईडची जमीन विकतो. आजही आम्हाला तिथं नाही म्हणजे आम्ही 75 वर्ष झाली हे सगळं आमचं सगळं हे विसरून सुद्धा आम्हाला त्याचा न्याय नाही. आज सुद्धा आम्ही असं भडकतो. आता आमच्या 3 पिढ्या 4थी पिढी झाली. मग आमची इथं 52 एकर जागा आणि आमच्या आजोबाच्या नावावर 52 एकर जागा होती. आम्हाला 4 एकर दिली. त्याच्यामध्ये आम्ही आमचे चुलते वडील असे असून आम्हाला 4 एकर दिली. ती नोकराची जी जागा आहे तिथं आजपर्यंत आम्ही कुठलीही शेती केली नाही, तिथं करण्याचे लायक नाही अशी आम्हाला जागा दिलेली आहे. ना घराला घर बांधण्यासाठी जागा नाही, आम्हाला उदरनिर्वाहासाठी कुठली जमीन वगैरे काय दिले नाही. आजही आम्ही असं वनवन भटकत आहे. आणि कुठलेही आम्हाला शासनानं आता 4थी पिढी आमच्याजवळ कुटुंबातील जवळजवळ आमच्या तर 4थी पिढीमध्ये 10 मुलं आहेत. आणि आम्हाला ती जमीन फक्त दिली किती 4 एकर दिली, ती बेगर कामाची जमीन दिलेली आहे. तर आम्हाला आमच्यावर कुठंतरी आमचं जे आम्ही एवढा त्याग केलेला आहे त्या त्यागाचा आम्हाला कुठंतरी अजून शासनानं ह्याच्यावर कुठंतरी पण आमचा सहानुभूतीने विचार करून आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. ही चूल आहे. हे 2 कुटुंबाचं घर होतं, म्हणजे लक्ष्मण तात्या लाड आणि रामा तात्या लाड हे 2 भाऊ. आणि 2 भावांचे आजोबा म्हणजे त्यांचे आजोबा एक होते. त्यांचा विषय तात्यांचा विषय असा आहे की ही 2 भावांची कुटुंब एका घरामध्ये राहणारी. हा एका भावाची इकडं राईट साईडला, एका भावाची लेफ्ट साईडला ही कुटुंबाची आहे ही रचना. आणि राहिली दुसरी गोष्ट, आता आपण ह्या घरामध्ये बघितलं तर हे पहा, त्या घराच्या आस देखील ह्याच्या म्हणजे घरातल्या ज्या मेढी म्हणतो ना आपण ह्याला लावलेल्या घराला लावलेल्या मेढी किंवा अंश बाकीचं अजून जिवंत आहेत. आणि शासन म्हणते आमच्याकडे आता शिल्लक काही तुमचं राहिलेलं नाही. मग आमच्याकडे जर एवढं शिल्लक राहिलं आज पण समजा 70-75 वर्षांनी जर दिसते तर शासनाकडे का दिसत नाही किंवा आम्हाला का देत नाहीत? म्हणजे काय कुठल्या ह्याच्यातून काय करायचं? आज राहिला हा समोरचं पाणी दिसते, मग पाणी दिसते किंवा काय करते आम्ही पाण्याकडे बघतोय, माशा आमच्याकडे बघतोय, पण आम्ही मासा मारू शकत नाही ना खाऊ शकत नाही पोटाला. मग समुद्राच्या कडेला राहणारा एखादा कुठल्याही जाती जमातीचा माणूस असेल तो भूमिपुत्र, आणि आज आम्ही स्वतःची जमीन जागा इथली समजा घर घरट्यानं देऊन जर आम्ही समजा बाकीचे इतर जर समजा हे असेल काय आपण म्हणतो अतिरेक करतोय किंवा गुन्हेगार जर पद्धतीनं आम्हाला जर वागणूक असेल तर आम्हाला त्याच्यातलं थोडं जरा हे समजलं पाहिजे की नेमकं आमचं चुकतंय का आमच्यावरती अन्याय होतोय ते आम्हाला कळलं पाहिजे. प्रभाव महासंघाच्या माध्यमातून धरणग्रस्तांनी आता न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा दिला. तसेच राज्य शासन आणि पंतप्रधान कार्यालयाकडे निवेदन पाठवण्याची तयारी देखील सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गाळ काढणे, सर्व धरणग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करणे, जमीन, रोजगार आणि इतर प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. न्यायालयीन लढण्याची तयारी प्रभाव महासंघाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी नियोजित केलं आहे. परंतु ही लढाई फार सोपं नाही आहे. गेली 76 वर्षाचं हे प्रकरण आहे. काय सांगाल, तुम्हाला न्यायालयीन लढण्याकरता काय तुमच्याकडे पुरावे आहेत की ज्या आधारे तुम्ही आता हा लढा हाती घेताय? या कोयना धरणामध्ये 95 गावांचं पुनर्वसन झालं नाही. 95 गावं उठली गेली. ह्या 95 गावांचं जर आम्ही टॅली केलं तर आम्हाला असं दिसतंय 62,000 एकर जागा ही या धरणासाठी संपादित केली गेली. 62,000 जागेमध्ये 32,000 एकर ही
पाण्याच्या वरचा भाग आहे आणि 30,000 एकर ही पाण्याच्या खालचा भाग आहे. आज आपण बघतोय तर इथे 9 TMC 8 TMC साधारण पाणी राहिलेलं आहे. आमचे पूर्वज असे सांगत होते, ज्या वेळेला 1 TMC 1.5 TMC ज्यावेळी पाणी भरलं गेलं तेव्हा आमच्या गावात पाणी आलं होतं. म्हणजे आजही जे पाणी आहे त्यामध्ये आमची गावठाणं अजूनही खाली आहे. हे वरचं घर आज जे तुम्ही दाखवताय हे या ठिकाणी वरच्या बाजूचं जे घर आहे हे दाखवत आहात, म्हणजे आपण दाखवत आहे. तर इथून खाली गावठाण. इथून खाली हे गावठाण दाखवतोय आपण. म्हणजे इथून खाली जे आहे ते गावठाण सुरू आहे, गावठाण की सुरुळेचं गावठाण सुरू आहे. मध्ये आपण उभा आहे. आता ही लढाई गेले अनेक संघटना असतील, अनेक आमचे प्रकल्पग्रस्त काही हुशार मंडळी असतील, त्यांनी प्रत्येकाने लढा देण्याचा आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. आज हा सर्व लढा प्रभाव महासंघ प्रकल्पग्रस्त कमिटी, सर्व स्थानिक इथली जी गावं आहेत त्यांची मिळून आम्ही जी कमिटी स्थापन केलेली आहे त्या अनेक पद्धतीनं आम्ही विचार करतोय की न्यायालयीन पद्धत असेल का, शासनाच्याकडे सर्व पत्रव्यवहाराची पद्धत असेल, मागणीची पद्धत असेल. आम्ही आज 76 वर्ष सगळे त्रासलेलो आहे. आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही कोणी नाही आहे. आम्ही शासनाकडे प्रामाणिकपणे, जसं आमच्या पूर्वजांनी या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जशी जमीन दिली तशी या कोयना प्रकल्पग्रस्तांना सुद्धा कुठे ना कुठेतरी न्याय द्यावा. कारण खणाला खण आणि फणाला फण देतो, असं जसं आता आम्हाला संजय लाड आमच्यांनी सांगितलं, त्याच पद्धतीने खणाला खण फणाला फण म्हणजे काय, की समान मूल्यांकन. म्हणजे जो त्यावेळेचा जो कायदा होता तो समान मूल्यांकनचा कायदा होता, जो की आजही आम्हाला नवीन जे पुनर्वसनाचे कायदे झालेले आहेत ते आम्हाला लागू होत नाही. तर जे जुना जो कायदा आहे त्या जुना कायद्यानुसार आम्हाला आमचं पुनर्वसन करावं आणि समान मूल्यांकननी आमचे अवॉर्ड गव्हर्नमेंटकडे पण आहेत आणि त्या अवॉर्डच्या आधारावरती आमची जागा किती गेले याचं रेकॉर्डसुद्धा आहे. त्याचबरोबर आमची उर्वरित वरती जागा किती शिल्लक आहे बघा, इथे जमीन शिल्लक आहे, इथे हाय डोंगर सगळे शिल्लक आहे. आजही GIS पद्धतीनं गव्हर्नमेंट ह्याचं मोजणी करू शकतो. म्हणजे जी त्यावेळेला जी मोजणी झालेली आहे ती मोजणी पुन्हा सुद्धा इथं होऊ शकते. आम्ही प्रभाव महासंघाच्या वतीने आज इथे मागणी करतो की GIS पद्धतीनं पुन्हा एकदा इथं मोजणी जाऊन प्रत्यक्ष आताच्या सरकारने सुद्धा बघावं की जागा ॲक्च्युली गेले किती. कागदावर जर 62,000 एकर असेल आणि प्रत्यक्षात इथं जर 100,000 एकर जागा असेल तर मग हे नुकसान कोणाचं आहे, तर ह्या प्रकल्पग्रस्तांचं नुकसान आहे. साधारण एका गावाच्या अवॉर्डबद्दलचं जर मी बोलायचं गेलं तर 57-58 खातेदार दिसतात आणि 1,000-1,500 एकर जागा दिसते. मग 57-58 खातेदारांची 1,500 जागा असेल, बरोबर. म्हणजे जसं एकूण जर कॅल्क्युलेशन केलं तर 62,000 पैकी एकूण दिली किती, आमच्या पूर्ण गावांना दिली किती, ह्याचाही हिशोब गव्हर्नमेंटकडे आहे. सर्व कागदपत्रे गव्हर्नमेंटकडे आहेत आणि तरीसुद्धा 75 वर्ष का लागली गेली हा प्रश्न आम्हाला सर्वांना पडलेला. 95 गावं 62,000 एकर जमीन ही याखाली एक्वायर केली गेली आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तेवढी जागा मिळाली नाही. आजही शंका असेल तर तुम्ही तो सर्वे करा आणि आम्हाला खणाला खण फणाला फण आपण म्हटल्याप्रमाणे ती आमची जमीन आम्हाला परत द्या असा प्रकारचा आंदोलकाचा इशारा आहे. पासे कोकर, बाळू सनगरे. कोयना धरणाने महाराष्ट्राच्या विकासात मोलाचं योगदान दिलं यात शंका नाही. पण या विकासासाठी ज्यांनी स्वतःची घरे, शेती आणि आयुष्याचा पाया गमावला त्या धरणग्रस्तांच्या प्रश्नांची उत्तरं आजही अनुत्तरित आहेत. एका बाजूला घटता पाणीसाठा आणि वाढता गाळ तर दुसऱ्या बाजूला 75 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले धरणग्रस्त. या दोन्ही प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. माझे कोकणसाठी बाळू सनगरे, कोयना धरण परिसर.